हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आपण आलो आता श्री नारायणी धाम टेम्पल लोणावळ्याच्या टेम्पलला. टेम्पल आता मी मध्ये येऊन गेलो आहे आणि तुम्हाला मधून पण टेम्पल दाखवेल, कारण की मधून पण खूप भारी. म्हटलं मग हा डायरेक्ट सेपरेट ब्लॉग बनव, लोणावळ्याचा पूर्ण एक ब्लॉग टाकेल आणि त्याच्यात हा एक वेगळा सेपरेट ब्लॉग राहील. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो किंवा टेम्पलची जी एंट्री आहे का ती कुठून आहे. आणि एंट्री पण भारी आहे, मस्त. हे बघा, इथून अशी एंट्री आणि वर गेलं का वर आपलं मस्त तिथं देव आहेत, तर ते पण बघू आपण. ते पण पुढे गेल्यावर बघू. इकडं आहे ना फाउंटन्स वगैरे आहेत एंट्रीला. इथं शंकरजी महाराजांची मूर्ती ओम नमः शिवाय म्हणून लिहिलेलं आहे तिथं. आणि इथं बघा, इकडं फाउंटन्स वगैरे, इथं फाउंटन्स आहेत. आणि ब्लॉग ना मस्त पूर्ण बघा तुम्ही, कारण की ना मध्ये ना खूप भारी असं त्यांनी पूर्ण असं काचेचं डिझाईन देऊन बनवलेले पूर्ण असं. त्यांची जी छत आहे का रूफ, त्यांनी रूफ पण पूर्ण अशी एकदम मस्त काचेच्या डिझाईनमध्ये. तिथं पण एकदम असं काय म्हणतो आपण त्याला, देवांचे चित्र वगैरे त्यांनी असे चिपकवून बनवलेले. तर मग आता मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा, या आहेत ना पायऱ्यांवर येऊन गेलो आहे मी आता श्री नारायणी धाम टेम्पलच्या. हे बघा, इथं पार्टी वगैरे लावलेली मस्त. श्री नारायणी जय ओम नारायणी म्हणून इथं असं लिहिलेलं आहे. हे बघा, अशा पायऱ्या आहेत. समोरच मस्त एकदम भारी सजावट केलेली मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो ते पण. आता इथं जर का मध्ये आलो ना आपण, तुम्हाला आहे ना याची रूफ दाखवतो. रूफ पण त्यांनी खूप भारी सजवलेली. एक मिनटं पण. हे बघा, रूफवर त्यांनी ना पूर्ण असं काचेच्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. जय माता की म्हणून लिहिलेलं आहे इथं. आणि हे बघा, असं सजवलेलं आहे बघा. असं इकडं पण आहे, तिकडं पण आहे. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवतो. इथं आहे ना गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे. मस्त गणपती बाप्पांचं हे, आणि त्यांची पण सजावट खूप भारी आहे. इथून पुढं आल्यावर ना इकडं देवी आहे, आणि ह्या देवींची पण सजावट जर का बघितली ना खूप भारी वाटते. त्यानंतर पुढे जर का आलो का आपण, इथं पण इथं पण हनुमानांची, आणि ते जे हनुमान आहेत का श्री सालासर हनुमानजी असं तिथं लिहिलेलं आहे त्यांनी आता. आणि अशा प्रकारचं हे टेम्पल आहे. त्याचं इंटेरियर वगैरे खूप भारी आहे. प्रत्येक ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. कोरीव काम नाही म्हणजे ते आपण डायमंड लावून किंवा टाईल्स लावून काम केलेलं आहे त्यांनी सगळं. आपली जी मंडळी ती इकडं उभी आहे. तर मग ठीक आहे, आपण पण आता रांगेत लागू आणि त्याच्यानंतर पुढे भेटू. दर्शन आणि प्रसाद जी मंडळी इथं बसलेली होती. निघायचं आहे का? बघा, येईच काय ना जाऊ बाहेर. तुम्हाला आहे थोडंसं ना बाहेर पण त्यांनी गार्डन वगैरे भारी केलं, तर ते बघू. आपण येऊन गेलो मंदिराच्या बाहेर. आता पहिले चप्पल वगैरे घालून घेऊ आपण. चप्पल वगैरे घालून मग जाऊ गाडीकडे जाऊ. आणि तिथून डायरेक्ट जाऊला आपण येऊन गेलो आता बाहेर. तुम्हाला आहे ना थोडंसं एक्सटेरियर पण दाखवतो मी, कारण की इथे गार्डन वगैरे पण भारी केलं. इकडं पूर्ण पार्किंग आहे, आणि इकडं परत पूर्ण असं राहण्यासाठी सोयी आहे. बघा, आता इथं आहे ना बघा फाउंटन पण आहे, आणि हे हळूहळू कमी होतं, हळूहळू वाढतं. आता हे बघा, हे पूर्ण बंद होऊन जाईल बरं का. आणि बंद झाल्यानंतर परत पूर्ण वरपर्यंत जाईल डायरेक्ट. असं इथं वरपर्यंत ते ग्रीन दिसतंय तिथपर्यंत. हे बघा, आता असं वाटतं की पूर्ण बंद झालं आणि आता परत चालू आहे. हे बघा, म्हणजे मंदिराची कन्सेप्ट आहे ना, डिझायनिंग वगैरे एक नंबर केलेली, सगळं एकदम व्यवस्थित आहे. हे बघा, हे एक्सटेरियर आहे त्यांचं. आणि मंदिर आहे ना बाहेरून अजून बाहेर आहे. बाहेरून तुम्हाला बाहेरून पण दाखवतो मंदिर. आणि ते काय म्हणतो बाहेरून किती मोठं दिसतं ना, ते पण तुम्हाला आता काय ते पण म्हणजे दिसेल, दाखवतो मी दाखवतो तुम्हाला. आता एक्झिट करतो आहे आम्ही. आणि
इथून जाऊ आपण दाखवूया. हे बघा हा बाहेर आहे ना, हा जो आहे का हा समोर तो एंट्री गेट आहे डायरेक्ट मेन. आणि हे बघा जय श्री नारायणी धाम.